मटण रस्त्यावर शिजवलं, मीरा भाईंदरमध्ये पुन्हा वाद पेटला। बकरी ईदच्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर भाईंदर पश्चिम येथील गजबजलेल्या आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या शांतीनगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक संतापजनक प्रकार समोर आलाय। हा प्रकार पाहून संपूर्ण परिसरात सध्या तीव्र संतापाचे आणि कमालीच्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय। येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे ठिकाण असलेल्या प्रसिद्ध जॉगर्स पार्क समोरील सार्वजनिक फुटपाथवर काही लोकांनी बेकायदेशीरपणे उघड्यावर मोठ्या प्रमाणावर मटण शिजवण्यास सुरुवात केली आणि तिथंच दारू पिऊन मोठा धिंगाणा घातलाय। हा सर्व प्रकार एवढा उघडपणे, निर्धास्तपणे आणि बेधडकपणे सुरू होता की तिथून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना आणि लहान मुलांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागला। या धक्कादायक घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरता स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने एकत्र येत घटनास्थळाकडे धाव घेतली आणि या कृत्याला कडाडून विरोध दर्शवला। त्यामुळे परिसरात काही काळ मोठा गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। काय आहे हे सगळं फुटपाथ मटन प्रकरण पाहूया त्या व्हिडिओतून। ये मैदान है, इधर बच्चे लोग सब जॉगिंग करने के लिए आते, वॉकिंग ट्रैक पे आ रहे हो तुम लोग। इधर ये सब लेके बैठा इधर, एक बेड सोने का जगह तुम लोग का इधर, और ऐसा नॉनवेज खोल के रखा तुम लोग ने इधर। ये करने का जगह क्या खुले में, ये सब रास्ता है ना इधर जाने का बच्चे लोग का। और ये दारू वारू पी के सब सोए इधर आराम से। फिर इधर तुम लोग ये पका रहे इधर, ये नॉनवेज का दुकान है इधर, ये मीट का दुकान है इधर, तुम लोग ने खोल के रखा है। बुलाओ अभी पुलिस को। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात एलएस मराठी। हा सर्व निंदनीय प्रकार शांतीनगर परिसरातील मुख्य आकर्षण आणि नागरिकांच्या फिरण्याचं केंद्र असलेल्या जॉगर्स पार्कच्या अगदी बाहेर मुख्य रस्त्याला लागून असलेल्या फुटपाथवर घडलाय। बकरी ईद सणाच्या कालावधीचा गैरफायदा घेत भीक मागणाऱ्या आणि भटक्या लोकांच्या एका टोळीनं शहरातील वेगवेगळ्या भागातून, निवासी सोसायट्यांच्या बाहेरून आणि दानशूर लोकांकडून मोठ्या प्रमाणावर कच्चं मटण गोळा केलं होतं। हे मोठ्या प्रमाणावर जमा झालेलं मटण घरी घेऊन जाण्याऐवजी किंवा इतर कोणत्याही योग्य खासगी ठिकाणी नेण्याऐवजी या टोळीनं थेट जॉगर्स पार्कच्या बाहेरील सार्वजनिक फुटपाथचा ताबा घेतला। त्यांनी अनेक किलो मटण थेट सार्वजनिक चालण्याच्या रस्त्यावर म्हणजेच नागरिकांच्या वापरण्याच्या फुटपाथवर पसरवून ठेवलं। त्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेले दगड धोंडे गोळा करून तिथंच तात्पुरत्या विटांच्या चुली मांडल्या आणि आजूबाजूची लाकडं पेटून उघड्यावर मटण शिजवण्याची जय्यत तयारी सुरू केली। हा प्रकार केवळ अन्न शिजवण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर एका बाजूला मोठ्या पातेल्यांमध्ये मटण शिजत असताना या टोळीतील लोक दारूच्या नशेत पूर्णपणे बुडालेले होते। मद्याच्या प्रचंड धुंदीत असल्यानं त्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीचं भान गमावलं आणि आसपासात अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास, जोरात आरडाओरडा करण्यास आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यास सुरुवात केली। सार्वजनिक रस्त्यावर दारू पिऊन सुरू असलेल्या या धिंगाण्यामुळे संपूर्ण फुटपाथवरून आणि रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं। अनेक नागरिकांना हा त्रास टाळण्यासाठी मुख्य रस्त्यावरून वाहनांच्या मधून जीव मुठीत धरून चालावं लागलं। त्यामुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली होती। शांतीनगर येथील हा जॉगर्स पार्क परिसर अत्यंत सुशिक्षित आणि शांतताप्रिय वस्ती म्हणून संपूर्ण भाईंदरमध्ये ओळखला जातो। या ठिकाणी दररोज सकाळी आणि विशेषतः संध्याकाळच्या वेळी शेकडो नागरिक, घरच्या महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी, आरोग्यासाठी, व्यायामासाठी आणि दिवसभराच्या थकव्यानंतर शुद्ध हवेसाठी येत असतात। सणासुदीच्या दिवसात आणि सुट्ट्यांच्या काळात तर या ठिकाणी सहकुटुंब येणाऱ्या नागरिकांची संख्या नेहमीपेक्षा खूप जास्त असते। अशा अत्यंत संवेदनशील, कौटुंबिक आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी जाहीरपणे उघड्यावर मांस शिजवण्याच्या, रक्ताचं पाणी रस्त्यावर सांडण्याचा आणि मद्य पिऊन अश्लील धिंगाणा घालण्याचा बिभत्स प्रकार घडल्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या संयमाचा बांध तुटला। परिसरातील आजूबाजूच्या इमारतींमधील आणि सोसायट्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने आपापल्या घराबाहेर पडून रस्त्यावर उतरले। त्यांनी तातडीने एकत्र येत घटनास्थळ गाठलं आणि या बेकायदेशीर, ओंगाळवाण्या तसेच आरोग्याला हानिकारक असणाऱ्या कृत्याला तीव्र शब्दात विरोध दर्शवला। नागरिकांचा हा अचानक वाढलेला आक्रमक पवित्रा आणि जमा झालेली प्रचंड गर्दी पाहून सुरुवातीला मद्यधुंद अवस्थेतील त्या टोळीनं रहिवाशांशी हुज्जत घालण्याचा, त्यांना उलट उत्तर देण्याचा आणि वाद ओढावून घेण्याचा प्रयत्न केला। आम्ही गरिबांनी कुठं जायचं असा भावनिक आवाहन त्यांनी नागरिकांना धमकावण्याचाही प्रयत्न केला। परंतु स्थानिक नागरिक आपल्या सुरक्षेच्या भूमिकेवर पूर्णपणे ठाम राहिले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण करण्याचा आणि कायदेशीर कारवाई कडक करण्याचा इशारा दिला। नागरिकांचा हा वाढता संताप आणि लोकांची एकत्र आलेली शक्ती पाहून मटण शिजवणाऱ्या टोळीला अखेर आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी नरमाईची भूमिका घेत थेट नागरिकांकडे गयावया करण्यास सुरुवात केली। आम्ही शहरातून गोळा केलेले हे मटण फक्त शिजवून आणि खाऊन लगेच तिथून निघून जातो। आम्हाला दुसरं कोणतेही हक्काचं ठिकाण नाही, आम्हाला फक्त थोडा वेळ द्या, अशी विनवणी ही टोळी उपस्थितांसमोर हात जोडून करू लागली। मात्र सार्वजनिक जागेचा असा बेकायदेशीर गैरवापर, नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ आणि दारूचा उघड धिंगाणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, अशी ठाम आणि आक्रमक भूमिका स्थानिक रहिवाशांनी घेतली। नागरिकांनी त्यांना तात्काळ त्यांचं सर्व सामान, भांडी, विटांच्या चुली आणि मटण आवरण्याचा अल्टिमेटम दिला आणि तिथून तात्काळ हकलवून लावलं।
या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही अनर्थ घडू नये म्हणून नागरिकांना स्वतः पुढाकार घेऊन तो संपूर्ण परिसर रिकामा करावा लागला। या संपूर्ण गंभीर प्रकरणावर शांतीनगर आणि भाईंदरमधील स्थानिक रहिवाशांनी अत्यंत तीव्र, जळजळीत आणि संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या। सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे उघड्यावर मांसाहार शिजवणं, तिथं प्राण्यांचे अवशेष टाकून अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण करणं आणि दारू पिऊन महिला व लहान मुलांच्या सुरक्षेला थेट आव्हान देणं हा अत्यंत गैरजबाबदार, बेकायदेशीर आणि मुंबई पोलीस कायद्याच्या नियमांचं सरळ उल्लंघन करणारा प्रकार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती। तसेच मटणाचे अवशेष, कचरा, दूषित पाणी आणि हाडे फुटपाथवरच टाकून दिल्यामुळे रोगराई पसरण्याचा आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता। ज्या जॉगर्स पार्कमध्ये नागरिक मनशांतीसाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी येतात त्याच ठिकाणी असे बिभत्स दृश्य पाहावं लागल्यानं नागरिकांच्या धार्मिक, सामाजिक आणि वैयक्तिक भावना दुखावल्या गेल्या आणि स्थानिक पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे तसेच त्यांच्या दुर्लक्षामुळेच अशा समाजकंटकांचं आणि कायद्याचं उल्लंघन करणाऱ्याचं धाडस एवढं वाढतं असा थेट आणि गंभीर आरोप आता संतप्त नागरिकांकडून उघडपणे केला जातोय। रात्रीच्या वेळी अशा सार्वजनिक ठिकाणी कोणतीही सुरक्षा का नसते असा सवालही नागरिकांनी उपस्थित केलाय। या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील घटनेनंतर शांतीनगर परिसरातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी आणि स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन मीरा भाईंदर महानगरपालिका आणि स्थानिक पोलीस प्रशासनाकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची आग्रही मागणी केली आहे। सार्वजनिक रस्त्यांवर, फुटपाथवर अतिक्रमण करून असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर केवळ तात्पुरती हकलपट्टीची कारवाई न करता त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत असा पवित्रा नागरिकांनी घेतलाय। भविष्यात शांतीनगर किंवा संपूर्ण भाईंदरमधील कोणत्याही सार्वजनिक उद्यानात, रस्त्यावर, मैदानावर किंवा फुटपाथवर अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने या भागात रात्रीची पेट्रोलिंग म्हणजे पोलिसांची गस्त तातडीने आणि नियमितपणे वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे मीरा भाईंदर महानगरपालिकेनं आपल्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या आणि सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून अशा सर्व महत्त्वाच्या मोकळ्या जागेंवर 24 तास कडक देखरेख ठेवावी अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जाते। जर प्रशासनाने या घटनेकडे केवळ एक किरकोळ बाब म्हणून दुर्लक्ष केलं तर भविष्यात नागरिकांच्या सुरक्षेचा, कायदा सुव्यवस्थेचा आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर आणि हिंसक वळण घेऊ शकतो असा इशाराही स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिलाय। या घटनेनंतर परिसरात अद्यापही सुप्त तणावाचं वातावरण असून स्थानिक रहिवासी प्रशासनाकडून नेमकी काय ठोस पावलं उचलली जातील याकडे डोळे लावून बसलेत। नागरिकांनी संयम बाळगला असला तरी प्रशासकीय अनास्थेबद्दलचा त्यांचा तीव्र असंतोष कायमच आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।